चला चेक करा. पुढचा पॉईंट हा महत्त्वाचा आहे. डिटर्मिनंट्स ऑफ डिमांड. डिटर्मिनंट्स ऑफ डिमांड याचा अर्थ डिमांड निर्धारित करणारे घटक. निर्धारित करणारे घटक. निर्धारित करणारे याचा अर्थ ठरवणारे. म्हणजे मागणी ज्याच्यावरती ठरते त्याला आपण डिटर्मिनंट्स ऑफ डिमांड असं म्हणतो. जसं फॉर एक्झाम्पल प्राईस. तुम्हाला प्राईसबद्दल काय वाटतं? प्राईस जास्त असेल तर डिमांड काय? कमी. आणि प्राईस कमी असेल तर डिमांड जास्त. त्यांना 6, 6:15च्या आसपास. काल त्यांना सांगितलं आहे मी तसं. हो म्हटलं आहे बघ त्यांनी. चला लक्ष द्या. पहिला डिटर्मिनंट आहे प्राईस. मला वाटतं व्हेन प्राईस इज लेस दे परचेस. वाक्यरचना काय पाल? Consumer prefer to purchase a product in large quantity when price is less. बरोबर ना? आणि in small quantity when price is high. प्राइस जास्त असेल तर डिमांड कमी असते, प्राइस कमी असेल तर डिमांड जास्त असते. म्हणजे मागणी निर्धारित करणारा पहिला घटक हा प्राइस आहे. आता दुसरं इन्कम. मला तुमचं मत हवं आहे याच्यावरती. तुमच्या फॅमिलीचं इन्कम वाढलं तर डिमांड काय होईल? वाढेल. आणि इन्कम कमी झालं तर डिमांड कमी होईल. इथे दिलं आहे पाल, राईज इन इन्कम विल लीड टू राईज इन डिमांड आणि फॉल इन इन्कम विल फॉल इन डिमांड. कळालं का? पुढचं आलं आहे प्राईस ऑफ सबस्टिट्यूट गुड्स. पर्यायी वस्तूंच्या किमती. जसं चहा आणि कॉफीचं उदाहरण घेतलं होतं आपण. पर्यायी वस्तूंच्या किमती कमी झाल्या म्हणजे कॉफीची किंमत कमी झाली तर चहाची डिमांड काय झाली? कॉफीची किंमत कमी झाली तर चहाची डिमांड कमी होऊन गेली. मग इथे काय दिलं आहे पाल, इफ अ सबस्टिट्यूट गुड्स इज अवेलेबल ॲट लोअर प्राईस देन पीपल विल डिमांड चीपर सबस्टिट्यूट गुड्स दॅन कॉस्टली गुड्स. बरोबर ना? इथं दिलं पण उदाहरण, इफ प्राईस ऑफ शुगर रायझेस डिमांड फॉर जॅगरी विल राईज. जर साखरेच्या किमती वाढल्या लोकांना साखर परवडणार नाही, मग लोक काय प्रेफर करतील? त्याच्याऐवजी गुळ प्रेफर करतील आणि मग गुळाची डिमांड पण काय होईल? वाढेल. पुढे प्राईस ऑफ कॉम्प्लिमेंटरी गुड्स. कॉम्प्लिमेंटरी गुड्स म्हणजे जोड वस्तू. म्हणजे जसं कार आणि फ्युएल. पेट्रोलच्या किमती वाढल्या तर पेट्रोलच्या गाड्यांची डिमांड काय होईल? विचार करून उत्तर द्यायचं बरं का, घाई नाही करायचं, घाई नाही करायची. पेट्रोलच्या किमती वाढल्या तर पेट्रोलच्या गाड्यांची डिमांड काय होईल? कमी होईल. इफ प्राईस ऑफ फ्युएल रायझेस डिमांड फॉर कार विल फॉल. कळलं का? पुढे आलं नेचर ऑफ द प्रॉडक्ट. आता काही गुड्स हे कसे असतात माहिती आहे का? नेसेसिटीज असतात. औषधं, जसं तुम्ही आजारी, समजा मी आजारी, तुम्ही नका आजारी पडू, मी आजारी आहे आणि डॉक्टरांनी सांगितलं हे यावंच लागेल औषध. त्याचा रेट कितीही जास्त असला तरी डिमांड काय असणार त्याची? म्हणजे तेवढीच राहणार का आपण ती अवॉइड करणार? तेवढीच राहणार. If a commodity is necessity and its use is unavoidable, the demand will continue to be the same irrespective of the corresponding prices. म्हणजे त्याचं नेचर कसं आहे ते पाहावं लागेल. त्याचं नेचर नेसेसिटी आहे का? जसं मीठ. मिठाची किंमत कितीही वाढली तरी त्याची डिमांड काय होईल? आणि स्वस्त झालं तर म्हणजे तुम्ही वाटीवर खाणार का? तेवढंच, चिमूटभरच खाणार मीठ. स्वस्त झालं तरी चिमूटभर आणि महाग झालं तरी चिमूटभरच खाणार. बरोबर ना? म्हणजे वस्तूचं नेचर कसं आहे हे पण पाहावं लागेल आपल्याला. जर ती नेसेसिटी असेल तर त्याचा आणि प्राईसचा संबंध नसतो, त्याची डिमांड ही तेवढीच राहते. अवॉइडेबल आणि अनअवॉइडेबल असं पण पाहावं लागेल. मागे आपण एक उदाहरण घेतलं होतं. तुम्ही पण आता बाहेर फिरतात दिवसभर, अचानक तहान लागली आणि आता अनअवॉइडेबल आहे, तर आपल्याला कितीही किंमत असलं तरी पाणी विकत घ्यावंच लागेल. पण अवॉइडेबल असेल तर आपण घरी जाऊन पाणी पिऊ शकतो. त्याच्यानंतर आलं साईज ऑफ पॉप्युलेशन. पॉप्युलेशन याचा अर्थ लोकसंख्या. पण लोकसंख्याऐवजी इथे शब्द लक्षात घ्याल, नंबर ऑफ कन्झ्युमर्स म्हणजे पॉप्युलेशन. तुमच्या घराची पॉप्युलेशन किती आहे? माझ्या घराची पॉप्युलेशन आहे 3 आणि अचानक वाढली म्हणजे पाहुणे आले.
ही अचानक पॉप्युलेशन वाढली तर डिमांड काय होणार? वाढणार. बरोबर ना. पॉप्युलेशनची साईज कमी झाली, मी गावाला गेलो तर डिमांड काय झाली? कमी झाली. जसं दुधाचंच उदाहरण घ्या ना. आत्ता 3 लोक राहतात, आत्ता आम्ही 1 लिटर दूध घेतो. समजा 8 लोक आले, अचानक पाहुणे आले 5, तर दुधाची डिमांड काय करावी लागेल? बरोबर ना. गावाला गेलो, 2 जण गावाला गेले, घरात एकच जण आहे, तर दुधाची डिमांड काय होणार? म्हणजे पॉप्युलेशन जर वाढली तर डिमांड पण काय होते? वाढते. आणि जर पॉप्युलेशन कमी झाली तर डिमांड पण काय होते? कमी होते. पॉईंट कळाला का? पॉप्युलेशनची साईज खूप महत्त्वाची आहे आणि म्हणून माहिती आहे का, भारताचं जागतिक स्तरावरती सध्या महत्त्व खूप जास्त आहे. आपल्या देशात पॉप्युलेशन खूप जास्त आहे, त्याच्यामुळे आपल्या देशाची डिमांड पण काय जास्त आहे. पुढे एक्सपेक्टेशन अबाउट फ्युचर प्राइस. एक्सपेक्टेशन अबाउट फ्युचर प्राइस म्हणजे भविष्यकालीन किमतींचा अंदाज, त्याला आपण एक्सपेक्टेशन अबाउट फ्युचर प्राइस म्हणतो. मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, सध्या सोन्याचे भाव जास्त आहेत, काय करू? विकत घेऊन ठेवू का थांबू? घेऊ आत्ताच का थांबू थोडे दिवस? का बरं तुम्हाला असं वाटतं थांबू? होऊ शकते. म्हणजे तुम्ही एक लक्षात घ्या की आत्ता जी प्राईस आहे, एक्सपेक्टेशन अबाउट फ्युचर प्राईस, भविष्यकालीन किमतींचा अंदाज असा आहे की प्राईस कमी होईल. तर मी आज खरेदी करणार आहे का? नाही ना. म्हणजे आजची डिमांड सोन्याची काय झाली? वाढली का कमी झाली? नाही ना, कमी झाली ना. तू काय सांगितलं मला? सर थांबा थोडे दिवस, म्हणजे आज मागणी करू नका. म्हणजे आज मी ती मागणी करत नाही आहे, म्हणजे आजची डिमांड काय झाली? कमी झाली. माझा असा अंदाज आहे की भविष्य काळामध्ये किमती कमी होतील, तर मी माझी डिमांड काय करेल? आज करेल का मी थांबवून देईल? म्हणजे डिमांड काय होते? कमी होते. पण जर समजा असा अंदाज आहे की भविष्य काळात किमती वाढतील, तर आजच्याच वाढलेल्या भावांना पण डिमांड काय होईल? अजून वाढेल. म्हणजे समजा तुम्ही मला म्हणालात सर घेऊन ठेवा, अजून भाव वाढतील, तर मी काय करेल? मग सोनं आजच खरेदी करून ठेवेल का थांबेल थोडे दिवस? आजच खरेदी करून ठेवेल. काय पॉईंट आहे बघ? इफ कंझ्युमर एक्सपेक्ट द प्राइस टू फॉल इन फ्युचर, ही विल बाय लेस इन द प्रेझेंट. तो आत्ता कमी खरेदी करेल. इफ ही एक्सपेक्ट द प्राइस टू राईज इन फ्युचर, ही विल बाय मोर इन द प्रेझेंट. कळलं का? जर फ्युचरमध्ये प्राईस कमी होणार असं वाटत असेल तर तो आजच त्याची डिमांड कमी करेल, आणि फ्युचरमध्ये प्राईस वाढेल असं वाटत असेल तर तो आजच त्याची डिमांड काय करेल? वाढवेल. पुढचं आलं ॲडव्हर्टाइजमेंट. काय वाटतं? ॲडव्हर्टाइजमेंटमुळे सेल वाढतो का कमी होतो? म्हणजे डिमांड वाढते का कमी होते? डिमांड वाढते. मला वाटतं आपण टी व्हीवरची जाहिराती पाहतो आणि त्याच वस्तू विकत घेण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे ॲडव्हर्टाइजमेंटमुळे डिमांड ही वाढते. पुढे आलं टेस्ट हॅबिट फॅशन. टेस्ट हॅबिट of a consumer influence the demand for a commodity. If a consumer like to eat chocolate or consume tea, he will demand more of them. Similarly, when a new fashion hit the market, the consumer demand that particular type of commodity. If a commodity goes out of the fashion, then suddenly the demand for that product tend to fall. तुम्हाला माहिती आहे का, सध्या एक ट्रेंड आलेला आहे, त्याचे तुम्ही इयरबड्स वापरतात ना कानामध्ये, आता ते वायर वापरायची सवय आली. नवीन फॅशन आली आहे, वायर्ड घेतात आता, म्हणजे वायरवाले. आता ते कसं ब्ल्यूटूथवाले होते ना, आता नवीन फॅशन ती आली आहे. तर मग आता तशी फॅशन आली तर त्याची डिमांड काय होऊन जाईल? वाढून जाईल. बरोबर ना. आणि त्या जे ब्ल्यूटूथवाले त्याची डिमांड कमी होऊन जाईल. लाईक आणि डिसलाईक पण महत्त्वाचे आहेत. आपल्याला जी वस्तू आवडते त्याचा भाव किती असला तरी माणूस ती वस्तू खरेदी करायला प्राधान्य देत असतो. पुढचं आलं लेवल ऑफ टॅक्सेशन. टॅक्सेसमुळे काय होतं? आता मागच्या वर्षी आपण GST शिकलो. GSTमुळे काय होणार आहे? वस्तूची प्राईस काय होईल? वाढेल का कमी होईल? म्हणजे टॅक्सचा रेट वाढवला तर प्राईस काय होते? प्राईस वाढली की ॲटोमॅटिकली डिमांड काय होईल? कमी होईल. टॅक्सेस कमी केले तर वस्तूची किंमत पण काय होते? वस्तूची किंमत कमी झाली की डिमांड काय होते? त्याच्यामुळे लेवल ऑफ टॅक्सेस हे पण महत्त्वाचे आहेत. इथे दिलं आहे पाल, हाय रेट्स increase in price. सापडला का? thus in turn result in decrease in demand. समजला का? अँड व्हाईस वर्सा. टॅक्सेसचा रेट वाढला की प्राईस वाढते, प्राईस वाढली की डिमांड काय होते? कमी होते.
आणि अदर फॅक्टर पण आहेत, जसं क्लायमॅटिक कंडिशन. समजा अचानक एखाद्या भागामध्ये वादळ आलं, घराचे पत्रे उडून गेले, कौलं फुटून गेले, क्लायमॅटिक कंडिशन बदलून गेल्या. जसं आता आपल्याकडे पावसाळ्यामध्ये खूप धो पाऊस पडला, तर वस्तूंच्या डिमांडवरती पण परिणाम होईल का? तोच राहील, परिणाम होईल. आपण एखाद्या वस्तूची डिमांड कमी करणार आणि दुसऱ्या वस्तूची डिमांड काय करणार? वाढवणार. चेंजेस इन टेक्नॉलॉजी. चेंजेस इन टेक्नॉलॉजी म्हणजे पूर्वी बटनाचे फोन होते, त्याची डिमांड जास्त होते. मग नंतर आपले टचस्क्रीनवाले फोन आले, मग त्याची डिमांड, त्या बटनाच्या फोनची डिमांड काय झाली? कमी झाली. आणि आता अँड्रॉइड फोनची डिमांड वाढली. आता समजा काही दिवसांनी आणखीन स्लिम फोन आले, फोल्डिंगवाले. आता आलेत फोल्डिंगवाले फोन. तर टेक्नॉलॉजी बदलल्यानंतर एकाची डिमांड कमी होते आणि दुसऱ्याची डिमांड वाढते. अजून कसं होतं माहिती आहे का? टेक्नॉलॉजीमुळे प्रोडक्शनवरती पण परिणाम होतो का? जसं मॅन्युअल हाताने काम केलं जातं, पूर्वी हातमाग होते, हातमागावरती कपडा तयार व्हायचा आणि आता मशीनवरती कपडा तयार होतो. प्रोडक्शन कधी जास्त मिळेल? मशीनवर जास्त मिळेल का हातमागावर जास्त मिळेल? हातमाग माहिती आहे का? पण आधी हातमाग माहिती आहे का? हातमाग नाही माहिती आहे. बरं, किमान हे माहिती आहे का की लोक पूर्वी साड्या, धोतर, त्याच्यानंतर नऊवारी पातळ हे हाताने विणायचे? हे तर माहिती आहे ना. आता ते सगळं कशावरती विणलं जातं? आता मशीनवरती विणलं जातं. अजूनही जी पैठणी आहे ना, ती हातमागावरती तयार होते. म्हणजे पैठणला किंवा येवल्याला पण हातमागा म्हणजे एक यंत्रच असतं, तो माणूस हाताने ते वेव करतो. मग आता मला सांगा की मशीनवरती प्रोडक्शन जास्त मिळेल का हातमागावर जास्त मिळेल? प्रोडक्शन जास्त तर कॉस्ट काय? नाही, प्रोडक्शन जास्त तर कॉस्ट, प्रोडक्शन जास्त तर कॉस्ट कमी. विचार करा पावसाळ्याचा. पावसाळ्यामध्ये पालेभाज्यांचे रेट काय होतात? का बरं? प्रोडक्शन जास्त. नोव्हेंबर डिसेंबरमध्ये टमाटा नाशिकला खूप स्वस्त मिळतो. का बरं? प्रोडक्शन जास्त. प्रोडक्शन जास्त की भाव काय होतात? कमी होतात. मग टेक्नॉलॉजी बदलली तर प्रोडक्शन लेवल पण काय होते? बदलते. प्रोडक्शन लेवल बदलली की प्राईस ॲटोमॅटिक कमी होईल किंवा जास्त होईल आणि इनडायरेक्टली कोणावरती परिणाम होईल? डिमांडवरती. शेवटचा पॉईंट, पुढचा पॉईंट आला गव्हर्नमेंट पॉलिसी. काही वर्षापूर्वी नाशिक, आपल्या महाराष्ट्रामध्ये गुटखा अलाउड होता. आता गुटखा बंदी केली सरकारने. गुटखा बंदी केल्यानंतर त्याची डिमांड काय झाली? कमी झाली, कारण बंदीच आहे ना. आपण गोव्याला लोक जातात, आपण हा शब्द चुकला, लोक गोव्याला जातात. गोव्याला तुम्ही जर कधी गेला तर लोक फक्त दारू प्यायलाच जातात. गव्हर्नमेंटची पॉलिसी आहे, साध्या साध्या दुकानांमध्ये पण दारू विकत मिळते. मग गव्हर्नमेंटची पॉलिसी जर डिफरंट असेल किंवा चेंज झाली तर डिमांडवरती पण परिणाम होतो का? तोच राहतो, परिणाम होतो. आणि शेवटचा आला कस्टम आणि ट्रॅडिशन. समजा तुम्ही अमेरिकेत गेलात आणि कुंकवाचं दुकान टाकलं तर डिमांड किती असेल? का झिरोच? झिरोच, बरोबर ना. आपल्याकडे रामसेतूवरती कुंकवाची दुकानं चालतात, अमेरिकेत नाही चालणार. थेम्स नदीच्या किनाऱ्यावरती कुंकवाचं दुकान टाकलं तर चालेल का? नाही चालणार. कोणी तिथे विकतच घ्यायला येणार नाही, कारण कस्टम आणि ट्रेडिशन वेगळं आहे. नाशिकमध्ये ते दक्षिणेतले लोक लुंग्या नेसतात, तसे आपल्याकडे मिळतील का लुंग्या? शोधाव्या लागतील. तिकडे दक्षिणेत गेले तर गावोगावी गल्लीबोळांमध्ये लुंग्यांची दुकानं सापडतील. त्याच्यामुळे कस्टम आणि ट्रेडिशनमुळे सुद्धा डिमांडवरती परिणाम होत असतो. कन्सेप्ट लक्षात आली? चला रीड करा हा पॉईंट आणि मग थांबूयात.